नमस्कार मित्रांनो, सध्या आपण जात आहोत जम्मूमध्ये एक असं ठिकाण जे रहस्यमय आणि एका भक्तिभावाने एक प्रभावित आहे. हे ठिकाण आहे शिवखोरी, जे माता वैष्णोदेवीच्या पासून जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतरावर पडतं. या ठिकाणी निसर्गाची संपदा ही एकदम अप्रतिम आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का शिवखोरीचा इतिहास काय? मान्यतेनुसार असं आहे की शिवखोरी या ठिकाणी भगवान पार्वतीला ज्यावेळी भगवान शिव हे अमर कथा सांगायचे होतेच आणि अमरनाथ आपल्याला माहीत आहेच. अमरनाथला जाण्यासाठी त्यांनी जो मार्ग वापरला तो हा शिवखोरीचा मार्ग आहे. तर चला तर आपण शिवखोरी पाहूया. शिवखोरी हे ठिकाण एक पवित्रमय आणि भक्तिमय वातावरण दिसून येते. तुम्ही पाहू शकता समोर असणारी गुहा, या गुहेचाही भगवान शिवने वापर केला होता. आज जायला मोबाईल अलाव नसल्यामुळे आपण ते दाखवू शकत नाही. आतमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या, तसेच माता पार्वती मूर्ती, शिवमूर्ती, गणेश मूर्ती, अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी जायला एकदम गुफेत जायला एकदम छोटीशी वाट आहे. छोटीशी वाट एकदम तुम्हाला एका वेगळ्या दुनियामध्ये घेऊन जाईल. माता पार्वतीला या ठिकाणी दाखवताना शिवानी हा मार्ग वापरला होता आणि या मार्गाला शिवखोरी असे नाव म्हणतात. खोरी याचा अर्थ गुफा आणि शिवांची गुफा असणारे हे ठिकाण, त्यामुळे आपण याला शिवखोरी असं म्हणतो. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी नक्की आलं पाहिजे. जवळपास वैष्णो मातेपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे हे. आणि त्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची राहण्याची सुविधा नाही, त्यामुळे तुम्हाला त्याच दिवशी वापस जाण्याचा प्लॅन केला पाहिजे. या ठिकाणी वेगवेगळ्या बसेस, टॅक्सीज ह्या गोष्टी पण अवेलेबल आहेत. तुम्हाला हवं असलं तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही देतो. दुसरी गोष्ट म्हणजे की या ठिकाणी वेगवेगळ्या भक्तिभावाने लोक येतात आणि या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर परत जायचा निर्णय हा करायला लागतो. येथे असणारे जे पवित्र ठिकाण आहे, या ठिकाणी घोड्यांचाही वापर केला जातो. तुम्ही वरती घोड्यांच्यानुसारही जाऊ शकताय, अन्यथा तुम्ही पायीही जाऊ शकताय. जवळपास 4 किलोमीटरचा ट्रेक आहे. जाण्याचा 4 किलोमीटर, येण्याचा 4 किलोमीटर. 4 किलोमीटर हे अंतर काही जास्त नाही आणि आपण सह्याद्रीच्या कुशीमध्ये वाढलेलो आहे, त्यामुळं आपल्याला हा ट्रेक अजिबात जास्त नाही. तर आम्ही या ठिकाणी गेलो. त्यासोबत जाताना तुम्ही सर्व गोष्टींची चेकिंग होती. तुम्हाला टोकनवर ह्या गोष्टी भेटल्या जातात. माता वैष्णो देवीच्या या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी जसं वातावरण आहे तसंच सेम वातावरण या ठिकाणी भेटतं आपल्याला. इवन या ठिकाणी थोडं आणखी थंड वातावरण आपल्याला दिसून येतं. तुम्ही पाहू शकता हा आसपासचा परिसर, निसर्गाने रमलेला हा ठिकाण, जे की हिमालयाच्या शिवालिक रेंजेसमध्ये येतात, हे आपण पाहू शकतो आहे. येथे असल्याने असा शांत निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी नक्की तुमचं मन मोहून झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही. भगवान पार्वतीला शिवांनी जो उपदेश द्यायचा होता, त्यांना असं ठिकाण निवडायचं होतं की त्या ठिकाणावरून कोणत्याही प्रकारचं मुवमेंट नसेल आणि हेच ते ठिकाण आहे ज्याला शिवखोरी असं म्हणतात. हा एकदम शांतमय असा मार्ग आहे जो की भगवान शिवांनी वापरला गेला. आणि तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणापासून अमरनाथ जे आहे ते बाहेरून तुम्ही जर पाहिलं तर मॅपनुसारसुद्धा हे त्याच दिशेने दाखवतं. याचा अर्थ नक्कीच याचा वापर केला असावा. या ठिकाणी जाताना थोडा हा जो एरिया आहे हा रियासी एरिया आहे. थोडा टेररिस्ट ह्या एरियामध्ये जास्त आगमन असल्यामुळे संध्याकाळचं मुवमेंट पूर्णपणे बंद असते, त्यामुळे 7:30 ते 7:30पर्यंत या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. यानंतर जो आम्ही मार्ग निवडला तो माघारी जाण्याचा, म्हणजेच कटरा या ठिकाणी जायचा. तसेच तुम्हाला ही मित्रांनो जर जम्मूमधील वेगवेगळ्या ठिकाणी जर भेट द्यायची असेल तर नक्कीच मला मेसेज करत जा आणि आपल्या या पेजला नक्की फॉलो करा. मित्रांनो, शिवालिकच्या रेंजेसचा हा खालचा भाग आहे. तुम्ही पाहू शकता आसपासचं वातावरण कसं आहे, जे की पूर्णपणे निसर्गाने नटलेले आहे. आपल्या इथे असणारे सह्याद्रीचं वातावरण आणि या ठिकाणी असणारं वातावरण यामध्ये तुर्तास काही बदल आपल्याला दिसून येतात. तुम्ही पाहू शकता हा जो भाग आहे हा घडीचा पर्वत म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी असणारी दगड संपदा ह्या गोष्टी ढिसूळ आणि कमकुवत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लँडस्लाईडचा प्रॉब्लेम हा उद्भवतो. त्यामुळे येथील जे रोडवेज वगैरे सर्व गोष्टी आहेत हे BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्याद्वारे केले जाते. या ठिकाणी टेरर एरिया जास्त असल्यामुळे या ठिकाणी आर्मीचेही मोठ्या प्रमाणात येथील लोक तुम्हाला दिसून येतात. या ठिकाणी तुम्ही कधीही भेट दिली तर तुम्हाला दिवसाखेरीचं राहण्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे. संध्याकाळचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा चोरीचा वगैरे असाही प्रॉब्लेम उद्भवतो. आणि त्यासोबत कसं आहे की ह्या ठिकाणी दरड कोसळणे वगैरे ह्या गोष्टी कायम असल्यामुळे तुम्हाला परतीचा मार्ग निवडला पाहिजे. या ठिकाणची भाषा ही आपल्याला न समजणारी डोगरी भाषा असल्यामुळे तोही तुम्हाला प्रॉब्लेम उद्भवू शकतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कधीही आला तर हा पॉईंट नक्कीच पहा.
जर तुम्ही जम्मूला येणार असाल, जम्मूमध्ये वैष्णो मातेचा वगैरे प्लॅन करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच आलं पाहिजे. एकदा तुम्ही या ठिकाणी या, हा एरिया, हा वन्यसंपदा, येथील लोकांचे कल्चर, ह्या सर्व गोष्टी पाहून तुम्ही नक्की परतीचा मार्ग निवडा. आणि तुम्हाला यायचं असेलच तर नक्कीच आपल्या या भटकंती डायरीला फॉलो करा आणि नक्की आम्हासनी कमेंट करून कळवा की तुम्हासनी हा टूर कसा वाटला. धन्यवाद.